आपल्याकडे बघा हे असे मॉडर्न हे वाले रेनकोट आहेत आणि दादांकडे बघा ह्याला काय म्हणता तुम्ही? घोंगडी. घोंगडी. आणि थंडी नाही वाजत अजिबात. हे बघा आतून प्लास्टिक टाकलंय त्याच्यामुळे पाणी पण आतमध्ये नाही येत आणि थंडी पण नाही येत. संध्याकाळचं गेले का चुलीवरती वाळ टाकायची. ओके भारी आहे एकदम. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाडपट्टी यूट्यूब चॅनलवरती. तर ह्याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ज्यामध्ये मी माळशेजची बाईक राईड केली आहे, कम्प्लीट मोटो ब्लॉग केला आणि जबरदस्त व्ह्यू भेटला आहे. खतरनाक म्हणजे धुकं, पाऊस, जोराचा पाऊस, सगळं काही जे पाहिजे असतं ना एका ब्लॉगरला ते सगळं भेटलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत खिरेश्वर गावामध्ये आणि इथून आम्ही जाणार आहोत आदराईचा ट्रेक करायला. कार वगैरे आता इकडेच आपल्याला पार्क केलेलं आहे आणि आम्ही जर तुम्ही आदराई जंगल ट्रेक करत असाल ना तर मी एक सजेस्ट करेन की तुम्ही गाईड घ्या, कारण गाईड असेल तर तुम्हाला इझी पडेल ट्रेक करायला. बिकॉज आतमध्ये ट्रेक खूप डिफिकल्ट आहे, अशा वाटा चुकवणार आहेत. माझ्यासोबत आता इथे आहे बंटी दादा. तर आदराईचं जंगल कसं आहे? वाटा चुकवू शकतो. वाटू शकतो. हा, त्याच्यामुळे मग तुम्ही मोस्टली गाईड करा. गाईड तर पाहिजे. हा, तसं दुःख जास्त पाऊस असते आणि कसं म्हणजे आता झुऱ्याचं पाणी असते, म्हणजे वाटा वेगवेगळ्या पडल्या. बरोबर आहे. रानच्या जनावरचे पण बरोबर आहे. हा, तेव्हा चुकण्याची शक्यता भरपूर जास्त आहे. तर मग दादा तुमचं नाव काय? बंटी. ओके. आणि तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर सांगून टाका. 8010299962. ओके. कॉन्टॅक्ट नंबर नोट करून ठेवा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला असेल. तर आता इथून आपण जाणार आहोत हे आदराई जे डेन्स फॉरेस्ट आहे. काळू वॉटरफॉलचा पॉईंट सुद्धा आपण करणार आहोत. दाखवणार जातानाच तो पॉईंट आहे. ओके चला. गावातले असे सुंदर नजारे पाहत आम्ही या ट्रेकला सुरुवात केली. ते ही नदी आहे, कुठची आहे? काळू नदी. तर ही आहे इथे काळू नदी. प्रज्वल, आपण काळू नदी ओलांडून ट्रेक करूया का? एवढा ऍडव्हेंचर नको, डायरेक्ट काळू वॉटरफॉल मध्ये डायरेक्ट खाली. आता आहे बघा साईडने इथून वाट आहे, त्या साईडने. चलो. मी मगाशी मजाक करत होतो, मस्ती करत होतो, पण आता आपल्याला खरंच नदी पार करून जायचंय. आणि माहिती नव्हतं. हे हात पकडा एकमेकांचे. कमी आहे, थांब तुला नदी सोडतो. हा, थोडा वेळ चालल्यानंतर पुन्हा आम्हाला एक वॉटर क्रॉसिंग आली. मात्र इथे पाण्याचा जोर खूप जास्त होता, म्हणून नको ते धाडस न करता आम्ही काय ठरवलं हे तुम्हीच पहा. आम्ही आहे ना हे बघा इथून जाणार होतो, पण नदीचा फ्लो बघा आणि ऑलमोस्ट माहिती नाही कमरे एवढं पाणी आहे की त्याच्या वरती पाणी आहे. सो आम्ही रिस्क नाही घेत आहे. त्याला पाण्याचा अंदाज नाही. आमच्यासाठी स्पेशली हे ठिकाण नवीन आहे आणि ज्या ठिकाण नवीन असेल तिकडे रिस्क न घेतलेलं बेटर आहे. सो आम्ही आता पुन्हा मागे जातोय आणि जी दुसरी वाट आहे म्हणजे मंदिराजवळची. नाही, मंदिराच्या वरतून जाणार. ओके शिलू, व्हॉट हॅपन? हे काय करते? तुझा हात कुठे गेला? हा, हे काय तुझा हात कुठे गेला? हा ट्रेक करण्यासाठी तुम्हाला काळू नदी ओलांडून जावंच लागतं, पण आमच्या सोबत गाईड असल्याने त्यांनी आधी स्वतः जाऊन पाण्याची खोली किती आहे हे चेक केलं. तर आता पहिल्या ना गाईड जाऊन दाखवतात केवढं पाणी आहे. ही नदी पार करून आपल्याला जायचं. कमरेच्या खाली पाणी आहे, तर म्हणून मग आम्ही घेतोय रिस्क, अदरवाईज नाही. चला. फोर्स आहे पाण्याला, फोर्स आहे. आरामात आरामात. हळूहळू तू बाय असं पकड मला. कबड्डीत कसं पकडतात हे बघ. मोबाईल खिचत नाही ना माझ्या. कसं वाटलं? फुल पाटली. आता आपण पहिला ट्रेल केला होता आणि एकदम सरळ सरळ वाट होती, जास्त काही नव्हतं. त्याच्यानंतर आता आहे ना थोडीशी ही अशी जंगलातली आणि मध्ये मध्ये दगडधोंड्याची वाट लागली.
ही वाट कुठे जाते? हे काळूला. आणि आपल्याला कुठे जायचंय? अच्छा, आदराईला. काळू वॉटरफॉल पुढे मी तुम्हाला दाखवेन, पण आता सगळ्यात पहिलं आपल्याला करायचं आहे आदराई जंगल ट्रेक. मस्त. हो, तू जंगलीच आहेस ना. आता जंगल ट्रेकला आपल्या सुरुवात झालेली आहे बघा. पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे आणि आता ह्याच्या पुढे आहे ना, ह्याच्या पुढचा जो पॅच आहे तिकडे लोक वाटा चुकतात, रस्ता हरवतात, त्यामुळे इकडे गाईड असणं गरजेचं आहे. तर आता काहीतरी 1.5 तास चाललो आम्ही. त्याच्यानंतर हे जे मेन आहे ना, इथून हे आडराईचं जंगल हे बघा, हे इथून चालू झालं. तर हे बघा मित्रांनो, अशा बऱ्याच वाटा आहेत. आता एक वाट इथे पुन्हा राईट साईडला जाते आणि लेफ्ट साईडला जाते, पण ती एकत्र झाड सुद्धा पडलं. केवढं मोठं झाड आहे यार हे. हे बघा केवढं मोठं झाड असेल. हे इथून असं अर्ध तुटलंय आणि हे बाकीचं इथे पडलंय. हे जे झाड पडलंय ना भाई, हे विजेमुळे पडलंय बघा. इथे पूर्ण अशी वीज पडलेली आणि करून डायरेक्ट क्रॉस हे झाड इकडे पडलं. एवढं डेन्स फॉरेस्ट आहे ना की असं वाटणार पण नाही तुम्हाला की तुम्ही दुपारचे वगैरे आले. आता साधारण 2 की 1:30 वाजले आहेत, पण असं वाटेल की संध्याकाळचे आपण इकडे आलेलो आहोत. तर इतकं हे डेन्स फॉरेस्ट आहे. आता आपण ना इकडे एंड पॉइंट आहे इकडचा, तिथे पोहोचलेलो आहोत. चला चला, हे बघा. तर आता मित्रांनो आपण ड्रोन शॉट्सने पाहूया इकडचा व्ह्यू संपूर्ण. चला. वॉटरफॉल सोबतच आहेत ना, हे बघा इकडे बरेच असे मॅगीचे, कांदा भजीचे वगैरे सुद्धा शॉप्स आहेत. सो इन केस तुम्ही इकडे ती पण एक मजा घेऊ शकता. तर मित्रांनो आता परतीचा प्रवास आपला चालू होता. आता पुढे आपल्याला काळू धबधबा वगैरे पाहायचा. त्याच्या आधी एक निसर्गाचा छोटासा तुम्हाला एक चमत्कार दाखवतो भाई, खतरनाक. हे बघा, हे झाड जे आहे ना, हे लिटरली किती वर्ष आधी पडलं प्रज्वल? जवळजवळ 5-6 वर्ष आधी पडलं. ह्याची जी मुळं आहेत ती डायरेक्ट जमिनीमध्ये आहेत. बरोबर. आणि 5-6 वर्ष आधी पडून सुद्धा हे बघा पानं बघा झाडाला, अजूनही हे जिवंत आहे आणि अजूनही त्याला पालन पोषण होत आहे त्याचं सगळं. जबरदस्त. हा एक निसर्गाचा चमत्कार आहे भाई. हा त्याला आंबे बिंबे नाही आहेत पण खरंच असं ते जगतंय ह्या परिस्थितीमध्ये, ही खूप मोठी गोष्ट आहे. परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही निघालो काळू धबधबा पाहण्यासाठी. पण अचानक इतका वारा आला की एक वेळेला असं दिसणारं हे ठिकाण धुकं, वारा आणि पावसामुळे काही असं दिसू लागलं होतं. काळू धबधब्याच्या व्ह्यू पॉइंट जवळ पोहोचलो आणि तिकडे संपूर्ण दाट धुकं पसरलेलं
आणि आम्ही सगळे उत्सुकतेने ज्या नजाऱ्याची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाच. पायथ्याशी पोहोचल्यानंतर तिकडे शंकराचं प्राचीन नागेश्वर मंदिर आहे, जिथे दर्शन घेऊन आम्ही या ट्रेकचा शेवट केला.